मॉलिक्यूलचं नाव आहे इनविक्टो। या इनविक्टो मध्ये नायटेन पायरम 25% आहे। नायटेन तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचं 100% नियंत्रण करणारं असं हे औषध आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ छोटा आहे परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। नक्की पूर्ण लक्ष देऊन ऐका। बाजारामध्ये कीटकनाशके बरेच उपलब्ध आहेत। रस शोषक किडीसाठी 4 प्रकारच्या रस शोषक किडी आपल्या कपाशीच्या पिकावर येत असतात। मावा, तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्स। तुडतुडा आणि पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी आपण आतापर्यंत जे औषध वापरत आलेलो आहे त्या औषधांचा त्या कीटकांच्या बॉडीवर नेहमी आपण जो वापर करत आलो त्याच्यामुळे प्रतिकार शक्ती त्यांच्यात डेव्हलप झालेली आहे। लवकर त्या औषधाने ते कंट्रोल होत नाही, म्हणून कंपनी काय करत असतात, अलग अलग मॉलिक्यूल वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये आणत असतात। परंतु एक असा मॉलिक्यूल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीने भारतात सर्वप्रथम आणलेला आहे। आतापर्यंत भारतात हा मॉलिक्यूल आलेला नव्हता। कोरोमंडल इंटरनॅशनलने यावर्षी बाजारात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे। या मॉलिक्यूलचं नाव आहे इनविक्टो। या इनविक्टो मध्ये नायटेन पायरम 25% आहे। नायटेन पायरम नावाचा घटक आहे। 25% SP फॉर्म्युलेशन मध्ये हे आहे आणि याचा वापर आपल्याला तुडतुडे आणि पांढरे माशीच्या नियंत्रणासाठी करायचा आहे। याचा काय डोस आहे, प्रति एकर 120 ग्रॅम आपल्याला हे वापरायचं आहे। प्रति एकर 120 ग्रॅम याचा डोस आहे। एका एकरासाठी आपल्याला हा 120 ग्रॅमचा हा पुडा वापरायचा आहे। 100% हिरवे तुडतुडे आणि पांढरी माशी याच्या वापरामुळे कंट्रोल होईल असं कंपनीचं म्हणणं आहे। 2 गोष्टी यात महत्त्वाच्या आहे। आतापर्यंत तुम्ही तुमच्या शेतामध्ये नायटेन पायरम 25% SP नावाचा मॉलिक्यूल आतापर्यंतही फवारलेला नाही आहे, कारण की सर्वप्रथम आपल्या देशामध्ये हे या कंपनीने उपलब्ध करून दिला आहे। तुडतुड्यांसाठी आपण जे औषध वापरत आलेलो आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक असते डायनेटोफेरॉन। डायनेटोफेरॉन 20% जे टोकन मध्ये किंवा UPLच्या द्रोणामध्ये किंवा याच कंपनीच्या डायनाक्रॉन नावाच्या औषधामध्ये आहेत। डायनेटोफेरॉन कंटेंट असलेलं औषध आपण हिरव्या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वापरतो, परंतु डायनेटोफेरॉन पेक्षाही चांगला ज्या औषधाचा रिझल्ट आहे ते आहे नायटेन पायरम। आता तुम्ही म्हणसाल की भारतात सर्वप्रथम हे आलेलं आहे आणि मी कसं असं म्हणू शकतो की डायनेटोफेरॉन पेक्षा याचा रिझल्ट बेटर आहे। याच्यासाठी मी काही रिसर्च पेपर वाचले होते ज्याच्यामध्ये ज्यांनी संशोधन केलं त्यांनी वेगवेगळ्या घटकांचा म्हणजे वेगवेगळ्या रसायनाचा वापर केला या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी। त्यांच्यामध्ये त्यांच्या अशा लक्षात आलं की डायनेटोफेरॉन जे टोकनमध्ये किंवा UPLच्या द्रोणामध्ये किंवा याच कंपनीच्या डायनाक्रॉन नावाच्या औषधात असते त्याच्यापेक्षाही नायटेन पायरमने चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळते। म्हणून सारांश या व्हिडिओचा एवढाच आहे। तुडतुड्यांच्या आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याजवळ आता एक नवीन पर्याय आहे बाजारामध्ये, ज्याचं नाव इनविक्टो आहे। याच्यामध्ये घटक आहे नायटेन पायरम 25% SP आणि एका एकरासाठी आपल्याला फक्त 120 ग्रॅम हे वापरायचं आहे। प्रति एकर 120 ग्रॅम असा याचा डोस आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।